सोलापुरात खरात विरोधात मनसे आक्रमक. शेणाच्या गवऱ्या खरातच्या पोस्टरला खाऊ घालत केलं आंदोलन. विकृत भोंदू बाबा अशोक खरात यांच्या विरोधात आंदोलन. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर व जिल्ह्याच्या वतीने विकृत भोंदू बाबा अशोक खरात यांच्या विरोधात 4 हुतात्मा चौक येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी खरातच्या विरोधात अनेक घोषणा देण्यात आल्या. विकृत भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात विविध प्रकारचे आंदोलन आणि निषेध व्यक्त करण्यात येत आहे. असेच आंदोलन सोलापूरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर यांच्या नेतृत्वाखालील 4 हुतात्मा चौक येथे करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, मनसे विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष श्री संतोष कुमार घोडके, मनसे वाहतूक सेनेचे शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर, प्रकाश कोळी, विश्वास गजभार, गोविंद बनपट्टे, सोपान महेंद्रकर, वैभव रंपुरे, रवींद्र कांबळे, विठ्ठल बंडा, समर्थ माळगे, अभिषेक इरकल, श्रीराज महेंद्रकर, विनायक माडेकर व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते. आणि या भारत देशाचं प्रबोधन केलं. या महाराष्ट्राची 800,000 वर्षापूर्वीची आपली सनातन संस्कृती आणि या राज्यातले कित्येक नेते होऊन गेले. ते नेते या संतांचा अभ्यास करून, संतांचा आशीर्वाद घेऊन राजकारणाची पुढची दिशा ठरवत होते. तर आज अशी शोकांतिका महाराष्ट्रावर आली आहे की कुठल्या तरी या भोंदू बाबाच्या या सारख्या मनोवृत्तीच्या लोकांचं मार्गदर्शन घेऊन, त्या लोकांची कुठली तर अघोरी विद्या घेऊन आज हे सत्ताधारी त्या पावलावर पाऊल ठेवून या महाराष्ट्र हाकत आहेत. असली आज परिस्थिती महाराष्ट्रावर आली आहे. त्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं आम्ही आज ठाम मागणी करत आहोत की जर खरातला फाशी नाही झाली, त्या खरातला तर आज शेण खाऊ घातलेला आहे, पण ह्याच्या पुढे जलदगती न्यायालयातून जर खरातला फाशी नाही झाली तर या सत्ताधाऱ्यांना सुद्धा शेण खाऊ घातल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जागराई मागणी आम्ही करत आहोत. ओके. या अशोक खरात नावाच्या नीच विकृत माणसानं महाराष्ट्रामधल्या अनेक महिलांचं जे शोषण केलेलं आहे, हा प्रकार नुकताच उघड झालेला आहे. आणि यामध्ये अनेक राजकीय नेते सुद्धा त्या ठिकाणी त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी त्या भोंदू बाबाच्या दरबारामध्ये हजेरी लावलेले फोटो या ठिकाणी व्हायरल झालेले आहेत. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं त्याच्या फोटोला आज या ठिकाणी शेण खाऊ घातलेला आहे. आम्ही सत्ताधाऱ्याकडे मागणी करतो, जरी सत्ताधाऱ्याचे या ठिकाणी काही राजकीय नेते त्याच्या दरबारात जात असले तरी निपक्षपातीपणानं या सरकारनं याची सखोल चौकशी करावी आणि यामध्ये जे राजकीय सुद्धा नेते याच्यामध्ये अडकलेले आहेत, ज्याचा काय संबंध आहे, मग कोण असना ते, त्यांच्यावर सरकारनं योग्य ती कारवाई करावी आणि ताबडतोब जलदगती न्यायालयामध्ये हा खटला चालवून या भोंदू अशोक खरातला फाशी द्यावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.